साला मेरे कोठी से भाग कर तू जा रही है, तेरे को मालूम नहीं? रखमा रानी म्हणतात मला, रखमा राणी म्हणजे आ गया जिची चाल लुंगीची चपळता हरणाची शिकार करते वाघासारखी. माझ्या हातात आलेली शिकार रखमा राणी जीवनात कधी सोडत नाही, कधीच नाही. कारण या रखमा राणीला हवा आहे फक्त पैसा पैसा, आणि रखमा राणी पैशासाठी वाटेल ते करायला तयार. आणि तू साला माझ्या कोठीवरून धावत इकडे आली. तुला काय वाटलं तू वाचशील? अरे तू आकाशात नाही तर पाताळात जरी लपून बसलीस ना, ही रखमा राणी तुला अलगद उचलून नेईन, उचलून. शेर की दहाड़, चीते की चाल, खुन्नम खुल्ला लमला. अरे इसी को कहते हैं रखमा रानी का कमाल. चल साला माझ्या कोठीवर चल, चल. या साला तेरे को धंधे पे बिठाऊंगी, गिराईक बुलाऊंगी, नोट कमाऊंगी, नोट. चल मेरे साथ चल. काय तू येणार नाहीस? येणार नाही? मेरे कन्ने चाकू है, अगर तू सीधी तरह से नहीं चली मेरे साथ तो साला ये चाकू सीधा तेरे पेट में जाएगा. चल चल चुपचाप सीधी तरह से नहीं चली मेरे साथ तो साला ये चाकू सीधा तेरे पेट में जाएगा. चल चल चुपचाप पदोपदी सुनबाईचा अपमान करून नाही मिळतोय. हे बघा, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. तुम्हाला काय करतात दुसरे? तिचे काही दुर्गुण करतात तुम्हाला? मला माहिती आहे या घरातले लोक आहेत ना,
तुम्ही सगळे इथेच गुण गाणार. त्याचे अवगुण तुम्हाला कधी दिसणार नाही. जेव्हापासून ही सटवी या घरात आली ना, तेव्हापासून या घरातील सुख वैभव सगळं काही निघून गेलं. आई काय बोलतेस तू? अगं मला सांग, पुराण काढते संपत्ती किती दिवस पुरणार आहे आपल्याला? आणि आम्ही सगळेजण बसून खाणार. देगा हरी बनगा हरी म्हणत आपला आपोआप आभारी पैसा येणार आहे का? तसं नाही आहे. आई आपल्याला काहीतरी काम शोधावं लागेल, काहीतरी काम करावं लागेल. आणि मी एवढा शिकलेला आहे, डिग्र्या आहेत तुझ्याकडे, आणि त्या डिग्र्या कोणत्या कामाच्या म्हणून मी नोकरी करायचं ठरवलंय. तरीच मला वाटलं की बायकोच्या माग गोंडा घोडणारा हा बायकोचा बैल शांत बसलाच कसा. एक शब्द माझ्यासमोर उच्चारची तर अरे या सटवीने या घरावरच काय, पण या घरातील लोकांवर कुठली जादू घातली कुणाच ठाऊक. अरे तो येतो ना तिचेच गुणगान गातो का म्हणून. काय नाही गाणार अगं, कारण ती आहे सुसंस्कारी आणि गुणवान. अगं अशी सून मिळायला भाग्य लागतं, भाग्य. कल्याणी अगं जरा विचार कर, तू सारखी तिला घालून पाडून बोलत असतेस, पण उलट सुलट तुला तिनं कधी उत्तर दिलाय नाही. पण नाही, तिचा तिरस्कार अपमान करून बोलल्याशिवाय तुझी तहानच भागणार नाही. शोधून न सापडणारा हिरा 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 ही हिरा तुमच्या नजरेत आहे. मला एक सांगा हो, तुमच्या नजरेत जेव्हा ही हिरा दिसते ना, हिरा आहे ना, मग मला एक सांगा, लग्न हो 3 वर्ष झाली. किती वर्ष? 3 वर्ष. मग या 3 वर्षात या तुमच्या हिऱ्याची कूस का उजवली नाही? सांगा ना, का उजवली नाही? अरे ज्या स्त्रीमध्ये स्त्रीपणा नाही, मातृत्व लाभण्याचे लक्षण नाही, ती कसली आली हिरा बनण्याच्या लायकी? ती तर म्हणते तिचं मुळच किडेलं असेल तर फळ कुठून लागणार आहे? आई अगं काय बोलतेस तू? किती तिला वाईट वाटलं असेल, किती दुखवतीस तिला तुझ्या मनाला. अगं तिला भावना आहे, ते स्त्री आहे. आणि मला सांग, सायन्स कुठच्या कुठे गेलाय? आणि तू कुठल्या युगात वावरत आहेस? अगं आजच्या युगात काहीच अशक्य राहिलेलं नाही. प्रत्येक रोगांवर उपचार निघाले आहेत. आणि तू म्हणतेस ना तिला मातृत्व लाभत नाही. आई ते स्त्री आहे, तिला आई व्हायच्या चान्सेस आहेत. आणि आम्ही काल डॉक्टरकडे गेलो होतो, ते म्हणाले उपचार सुरू करावा लागेल आणि लवकरच रिझल्ट मिळेल म्हणून. माहितीये, चांगली रिपोर्ट येणार आहे. येतो आहे मी, थोडं मला बाहेर जायचं. जा. मी काय म्हणतो कल्याणी, तू वाटते ते बोललो कसं काय मिळतंय, कसं कुणाचा पान उतारा करून समाधान. होय, समाधान मिळतंय माझ्या मनाला. कारण या भिकारीची या घरात सून म्हणून होऊन येण्याची लायकी नसताना तो नालायक माधव लगनजोड्या त्याने त्या आपल्या अविनाशला दाखवलं. आणि कुठलं भूत त्याच्या मनात शिरलं कुणास ठाऊक. म्हणजे अनाथ आश्रम सांभाळणारी अनाथ मुलगी आहे म्हणून शेवटी आली अवदसा या घरात. अरे हो, बोलण्याच्या ओघात तर मी विसरले. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय? नाही म्हणजे माझ्या मनात एक विचार जो आलेला आहे, त्या गोष्टीला तुम्ही मला साथ द्याल, मला विश्वास आहे. बोलू का? नाही, काय विचारणार काय तू? मला असं वाटतं की आपल्या अविनाशचं लग्न आहे ना, म्हणजे दुसरं लग्न एका श्रीमंत घरच्या मुलीशी करावं. म्हणजे ती मुलगी या घरात आल्यानंतर श्रीमंती वैभव सगळं काही घेऊन येईल ना, मग आपलं जीवन आहे ना पूर्वीसारखं अगदी आनंदमय जाईल. काय बोलतेस तू? अशा फालतू विचारामध्ये हे डोकं झिजवण्यापेक्षा विचार करणं बंद कर. आणि बघ, या तुझ्या जर बोलण्यावर मी लक्ष देत बसलो ना तर डोकं खराब होईल माझं. कल्याणी, अरे माझा स्वभावच असा आहे की जोपर्यंत मी माझ्या मनोसारखं करणार नाही ना, तोपर्यंत माझ्या या मनाला शांती मिळत नाही. होय पूजा, होय. आणि जोपर्यंत माझ्या मनासारखं होणार आहे ना, मी तुला सुखाने या घरात जगू देणार नाही. अरे तू एक दिवस तुला माझ्या अविनाशच्या जीवनातूनच काय आणि या
या घरातून सुद्धा हाकलून लावेल. तसं एखाद्या वेळेला दुधात माशी पडते ना आणि त्या माशीला आपण अलगद उचलून असं फेकून देतो ना, अगदी त्याचप्रमाणे मला तुला माझ्या या घरातून हाकलून लावायचं आहे. कारण माझं स्वप्न आहे की मला एक श्रीमंत घरची मुलगी माझी सून म्हणून या घरात यावी. होय, मला या घरात श्रीमंती हवी, पैसा हवा आणि येताना तिने खूप सारे पैसे दागिने सगळं काही घेऊन यावं. मला श्रीमंत घरची मुलगी सून पाहिजे. हिच्यासारखी भिकारी नाही. अरे हा, सर्व कागदपत्र बरोबर झाले. चला, आज आपली नसीब रेखा खुलायला हवी आणि आज आपल्याला नोकरी मिळवूनच घरी परत यायला पाहिजे. पण नोकरी मिळेल की नाही, कारण जिकडे तिकडे नो व्हॅकन्सी. कारण आजची जनरेशन म्हणजे एकशे एक शिकलेली मुलं, नुसती स्पर्धा. तरी पण आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय कधीच आपण सफल होऊ शकत नाही का? चला. अगं हे पूजा, पूजा. अगं मी खूप चाललो, माहिती आहे तुला? तुला माहित नाही आहे विसरलीस का? अरे हो, विसरलेच बघा कामाच्या गडबडीवर. अरे हो, आज तुमचा इंटरव्ह्यू नाही का? अच्छा, विसरलेच. मी काय म्हणते, तुम्ही 1 मिनिट थांबा. आज तुमचा इंटरव्ह्यूचा पहिला दिवस. हो. मग आपण जेव्हा शुभ कामाला जातो तेव्हा काहीतरी गोड तोंड करूनच घराच्या बाहेर पडतो. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी लगेच काहीतरी तुमचं तोंड गोड करायला घेऊ. गोड वस्तू, गोड वस्तू आपल्याला. अगं एवढी सुंदर, रूपवान, भक्तिवान बायको सोबतीला असल्यावर गोड वस्तूची गरज काय तरीच तुमचं. पूजा, काय हो? अगं तुझं प्रेम असं सोबत असलं ना तर या जगातली कोणतीच गोष्ट मला अवघड जाणार नाही. तुझ्या तुला एक विचार विचारा. आहे, तुझ्यात खूप रागवतो. नाही हो, हे बघ, तिच्यावरती मी माफी मागतोय. माफी वगैरे कशाला? हो, त्या रागवतात. त्या स्वभावाने तुमच्या आहे कडक, पण त्यांच्या बोलण्याचं मला काही असं फार वाईट वाटत नाही. खूप प्रेम करतात बघा माझ्यावर, अगदी मायेची ममता लावतात मला. फार मोठ्या मनाची आहेस तू, फार मोठ्या मनाची आहेस. म्हणून तर मला तू खूप 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 आवडते. बरं, मी काय म्हणते मला जायचं नाही आहे? हो, जायचंय, पण मगाशी काहीतरी गोड वस्तू अशी काहीतरी हो, बोललो. साखर. बरं, आता तुम्ही निघा आणि सायंकाळी लवकर परत या आणि हो, गुड न्यूज घेऊन या. ओके, मी तुमच्या आवडीचा लवकर छान स्वयंपाक बनवते आणि मग आपण मिळून जेवण करतो. बरोबर, येतो. बरं. ठीक आहे, बाय. बाय बाय. झालं का तुझं हाय बाय करून? झालं का? झालं ना? तुझं हाय बाय झालं असेल तर मला तुला एक काम सांगायचं आहे. आज माझी की नाही पाय खूप दुखत आहेत, जरा पाय चेपून दे. काय चालवलं? तुला पाय दाबायला सांगते की मालिश करून राहिली? गिळायला 4-4 वेळ पाहिजे. एक काम सांगितलं तर होत नाही. काम करताना व्यवस्थित आण ना. अरे बापरे. होय तिकडे. काय बघतो मी? बरी आहेस ना पुरी? हो, मी बरी आहे. खरंच तू बरी आहेस? हो, ते सहज पायाला लचक भरली ना, म्हणून पडले. काका, अहो, जिथे आई समान प्रेम करणारी, माया लावणारी सासू आहे, वडिलाप्रमाणे प्रेम देणारा सासरा आहे आणि जीवापाड प्रेम करणारा माझा नवरा आहे, त्या घरात मला आणि त्रास
नाही हो काका, मी खूप सुखात आहे. खरं बोलतेस ना तू? अरे वा 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 वा. नाही, एका अनाथ मुलीबद्दल तुझ्याही मनात खूपच काय म्हणायचं नाही? नाही, त्रास तिला या घरात नाहीये, तर तिच्यामुळे आम्हाला त्रास आहे. तू काय बोलते ती? खरं तेच बोलते, खरं तेच बोलते. का रे, मला एक सांग, नाही हेच घर घेतलं होतं का हे बुजगवाने या घरात आणून मांडायला? विचार ना तिला, काय सुख दिलं तिला या घरात? काय सुख दिलं? वाटपट्टी कुठली? हो, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बद्दल असं बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? माझ्या घरातून माझी लाज का तो भिकारल्या? चल निघून, काय करतो तुझं तोंड? तिच्या सासू आहात म्हणून मी माझी जीभ आवरती घेतली, नाही तर ही वटवट करणारी जीभ आहे ना, मुळासकट छाटून काढली असती. पोरी, पोरी, हे तुझ्यासाठी कांदे पोहे आणले, तुला आवडतात ना बेटा? तुझ्यासाठी आणले. म्हणे कांदे पोहे आणले. तू चालले भिकार खायला तुझं, आणि यायचं नाही परत. लक्षात ठेव, निघून. हे काय केलं तुम्ही? हो, अन्न म्हणजे लक्ष्मी, आणि या लक्ष्मीचा अपमान केला. हे बघा, लक्षात ठेवा, या लक्ष्मीचा अपमान करणं फार महागात पडेल तुम्हाला. एक दिवस हा परमेश्वर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. चल, तो रस्ता तिकडे आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर माझ्या या दारात पाय ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, तुझ्या दोन्ही तंगड्या तोडून तुझ्या हातात देईन. ठीक आहे दोन गाडी कुठला? जा तुम्ही. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्या. त्याची लायकी नसताना देखील तो माझ्याच घरात येऊन माझी लाच काढून गेला, तेव्हा तुला खूप बरं वाटतं. आई आई म्हणतेस मला? मला आई म्हणायचं नाही, लक्षात ठेव. सोड तिला. काय चालवलं शा घरात? काय वाईट केलं का त्या पोरीनं तुझं, म्हणून तुझा असा छळ मांडलाय? हे बघा, तुम्ही सासू आणि सुनेच्या मधात अजिबात बोलायचं नाही. काय वाईट केलं तुझं, म्हणून तुझा असा छळ मांडलाय तू? हा, सांगितलं ना, आमच्या दोघीच्या मधात अजिबात बोलायचं नाही. विनाकारण मला बोलायला मजबूर करू नका, समजलं? काय बोलणार आहे तू? हा, काय बोलणार आहे? म्हणे काय बोलणार आहे? हेच बोलणार आहे की आजपर्यंत जेवढी संपत्ती चांगली खात आलात ना, ती संपूर्ण संपत्ती माझ्या बापाची. मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्या वडिलांनी ती संपत्ती तुम्हाला दिली, म्हणून आजपर्यंत चांगले खात आलात. ऐक खाऊ कुठले? जाऊ द्या ना बाबा. अहो, आईचं बोलणं असं मनाला लावून घेऊ नका तुम्ही. नाही ग बोली, नाही, मला तिच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं, पण भीती वाटते ग. या हसत्या खेळत्या कुटुंबात कुठलं भयानक नावाचं संकट दस्तक तर देणार नाही ना? नाही येणार बाबा. जोपर्यंत मी या घरात आहे ना, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. नाही ग बोली. तुम्ही आलात? आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे मी. माहित आहे, आज मला नोकरी मिळाली, आणि तेही इंजिनियरची. अरे वा वा वा,
काय 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 सांगतोस काय तू होय बाबा, खरं सांगतोय, मला नोकरी मिळाली इंजिनियरची. बरं, तुमच्यासाठी स्वयंपाक बनवलाय. चला चला, तुमच्या तरी जीवनाचा गाडा अगदी सुखात आणि सुरळीत चालावा. पण अविनाश, हा बाबा, एक सांगू बेटा तुला, सांगा. अरे हा संसार आहे ना, हा 2 चाकी रथ आहे आणि त्या संसाराचे दोन्ही चाकं एकाच दिशेत आणि एकाच वेगात धावायला हवीत. पण त्या जोड्या जमतात ना, त्या मात्र एकदम विरुद्ध स्वभाव धर्माच्या, आणि अशामुळे या संसारामध्ये फूट पडून उद्ध्वस्त व्हायला जराही वेळ लागत नाही बेटा, जराही वेळ लागत नाही. बरं, तुम्ही दोघं बोलत बसा, मी स्वयंपाकाचं बघते. बाबा, हा तुम्ही ते नावेचं जो उदाहरण दिलं ना, हा बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाबा, पूजा आणि मी संसार रूपे नावेचे असे सवारी आहोत का आपली नाव कधीच कधीच डुबू देणार नाही. विश्वास ठेवा बाबा आमचा. अरे माझा विश्वास आहेच तुला. बाबा, प्रथमेशचा फोन आला. काय हॅलो, हा प्रथमेश, बोल ना. अरे अभिनंदन अभिनंदन. कधी? उद्याला येत आहेस? खरं बोलतोस? अरे ये मग, सविस्तर बोलू, ये. ओके 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 ओके, हो ये. अरे बाबा, प्रथमेशचा फोन होता. हो का? आपला प्रथमेश MBBS चे कोर्स कम्प्लीट करतो, गावाकडे परत येत आहे. काय? होय. हे बाकी मी पूजाला देतो. पूजा, एक मिनिट, का नाही येणार? अरे कारण इथे वाढलेला, या मातीत रमलेला, या मायभूमीला कसं विसरणार? हे बघ, याला या गावाकडची ओढ तर खेचणारच ना. मी ते बातमी सांगतो बा पूजाला. पूजा, अगं पूजा, अगं ये ना, अगं तुला मी आनंदाची 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 गोष्ट सांगत आहे तुला मी. कोणती? आपला प्रथमेश आहे ना, तो MBBS कोर्स कम्प्लीट करून तो गावाकडे परत येत आहे. तो डॉक्टर झाला आणि मी इंजिनियर. बघ, दिवस बाबा अगदी सोन्यासारखं निघालं. मी काय म्हणतो पूजा, अगं माझा मित्र खूप दिवसानंतर गावाकडे येत आहे नाही का? हो हा, तर त्यासाठी काहीतरी गोड वस्तू. हो हो, तेच नक्की नक्की. याच्यानंतरचा प्रवेश कोणाला? चला, हो. ठीक येते आहे बाबा, बाबा. येतो. चला परमेश्वरा, तूच काहीतरी कर रे बाबा, तूच काहीतरी कर. कारण या कल्याणीच्या डोक्यामध्ये वाईट विचाराचं थैमान सुरू आहे आणि तिचा स्वभाव म्हणजे एकदा ठरवलं ते ठरवलं. तिच्या मनाची इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते कधी स्वस्थ बसणार नाही. परमेश्वरा, तिच्यामध्ये जो चक्रीवादळ सुरू आहे ना, त्याला तूच थांबव रे बाबा, तूच थांबव. अहो मी काय म्हणते, आपल्या अविनाशचं लग्न एखाद्या श्रीमंत मुलीशी जर केलं ना, तर आपल्या घरी ती मुलगी खूप सारे पैसे, ऐश्वर्य, सगळं काही घेऊन येईल ना, आणि मग आपलं आयुष्य अगदी सुखमय होईल. नाही 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 नाही, मी तुझा हा आहे तो सबल होऊ देणार नाही, आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. पण कल्याणी, मी तुझ्या मनासारखं होऊ देणार नाही, आणि त्यासाठी मला तुझा जीव घ्यावा लागला ना तरी चालेल. हॅलो डॉक्टर साहेब, लवकर या, लवकर लवकर.
सर्व बाजूला हिरवीगार झाडे, हा पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेचं मन वेधून घेणारा गोड आवाज, त्या पाण्याच्या वाहणाऱ्या तेज लाटा. असं वाटतं की या नयनरम्य वातावरणात स्वतःला झोकून द्यावं आणि काही क्षण इथंच राहावं आणि अंगाला झोपणारा गार वारा. असं वाटतंय जणू काही मी स्वर्गात आहे आणि त्या स्वर्गातील परींशी माझी भेट होते आहे आणि अर्गदगीत माझ्या ओठावरती तरंगतात या निसर्गाचं वर्णन करताना. निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, निर्वाण निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने. मन सर्गमचे दारे जीवनाचे गीतगारे धुंदवारे लाल लाला. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. फिरणारे गीतगारे धुंदवारे लाल लाला. मंद मंद वाहते करवी कधी अशी मंद मंद राहते. गुलाबी वाहशी मंद मंद वाहते करवी कधी अशी मंद मंद राहते. सुगंध फुलांना नशा आज आली कडा शिंपीला जणू प्रीतीने. निर्वाण सर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने, निर्वाण सर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने. मन सर्गमचे दारे जीवनाचे गीतगारे धुंदवारे लाल लाला. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. फिरणारे गीतगारे धुंदवारे लाल लाला. नव्या संगीतातले तराणे नव्हे असे कुणी शोधती मला मिळाया जगणे असे. नव्या संगीतातले तराणे नव्हे असे कुणी शोधती मला मिळाया हवे असे. स्वप्न हे बघावे विश्व ते पहावे संग सुखीला संग साथीने. निर्वाण निसर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने, निर्वाण निसर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने. मन सर्गमचे दारे जीवनाचे गीतगारे धुंदवारे लाल लाला. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा. फिरणारे गीतगारे धुंदवारे लाल लाला. झू
प्यार भी क्या चीज है, न जीने देते हैं न मरने देती है, न दिल का सुकून न दिल का करार। अब पूजा डार्लिंग, तुझे देखने के बाद ही इस दिल को सुकून मिलेगा। 3 वर्षापासून मी तुला शोधतोय पूजा. त्यावेळेस तू मला नाकारलं, पण बघ आता मी कोण झालोय. विकी इंडस्ट्रीचा एकुलता एक मालक विक्रांत देशमुख. नाही विसरू शकत. 3 वर्षापूर्वी तू त्या अनाथाश्रमामध्ये होतेस, ज्यावेळेस तुला कुणाचाही सहारा नसताना माझं प्रेम तुझ्यावर होता. मी एक दिवस ठरवलं की मी माझ्या प्रेमाचा इजहार करणार, म्हणून मी गुलाबाचं फूल घेऊन त्या अनाथ आश्रमामध्ये आलो आणि सर्वांसमोर म्हटलं की पूजा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू सगळ्यासमोर माझ्या गालावर चापट मारली, मला गुंडा मवाली लफंगा म्हणालीस, सगळ्यासमोर माझ्या कॉलरला हात लावला आणि बस ठरवला कि कुछ भी हो जाए, लेकिन तुझे हासिल करने के लिए मैं कहां से कहां तक पहुंचूंगा, लेकिन तुझे एक न एक दिन मेरी बनाऊंगा. इस विक्रांत देशमुख की रानी बनाऊंगा. चला 3 वर्ष झालं या पूजाचा शोध घेतोय, आज सापडली. कळालं असं की याच मार्गाने ती देवाचं दर्शन घ्यायला जाते, पण आज तिला त्या खऱ्या देवाचं दर्शन नाही तर या विक्रांत देशमुखचं दर्शन घ्यावं लागणार आहे. बराच वेळ झाला ती यायला पाहिजे होती. आता मी पण तिथं बाजूला लपतो आणि पूजाला सरप्राईज देतो. यस. हो मला दिसत. 3 वर्ष झालं तू दिसली नाहीस म्हटलं तूच दिसणार ना. मिस विक्रांत देशमुख. आणि हे काय हे? मंगळसूत्र आहे. मी आता अर्धांगिनी आहे कुणाची तरी. तू कुणाची अर्धांगिनी असशील, पण तो बसलेला संसार मोडून तुला तर माझ्या सोबत लग्न करावं लागेल. हे बघ विक्रा, अरे जे झालं ते विसरून जा आणि भानावर ये. नाही, मी भानावर येणार नाही. हे बघ पूजा, तू त्यावेळेस मला नाकारलं कारण की मी गुंडा मावाली लफंग आहे म्हणून. पण आज बघ, मी विक्की इंडस्ट्रीचा एकुलता एक मालक आहे. चल माझ्या सोबत चल. झोपते मी तुझ्या त्या ऐश्वर्यावर. माझं नितांत प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. काय रे, काय समजतं पण तू स्वतःला? हे मंगळसूत्र म्हणजे तुला साधी सुधी गोष्ट वाटली? अरे हे मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र. माझ्या नादाला लागू नको, नाहीतर. ठीक आहे, ठीक आहे, मी तुझ्या संसारात शिरणार आणि तुझ्या संसाराचा नाश करून तुला संसारातून आऊट करणार. तुझ्या नाली तुला मी माझी बनवणार. अगं बघ तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं.
अगं माझ्यासोबत चल. गाडी बंगला नोकर चाकर सगळं जगातलं सुख तुझ्या पायाशी लोळण घालेल. नकोय मला ते सुख तुझं. मी माझ्या तुटक्या फुटक्या संसारातच सुखी आहे. आणि तुला परत एकदा सांगते, माझ्या सुखी संसारामध्ये जी वाकडी नजर जर टाकली ना, ते डोळे आहे ना, डोळे उकळून हातात दे. तुला काय वाटलं हा काय पूर्वीचा विक्रांत देशमुख आहे? आता मी गप बसणार नाही. त्या विक्रांत देशमुखला एखादी वस्तू आवडली ना, तो स्वतःची बनवतोच. हे बघ विक्रम, तुला हात जोडून विनवण्या करते, माझ्या मार्गावर येऊ नको, नाहीतर काय? काय करतो? 3 वर्षापूर्वी तू माझ्यावर चालवलं होतं. भेटला माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून आज हे तुला सोडतोय. हे बघ विक्रम, अरे मी पदार्थ बसते तुझ्या समोर, हवं तर माफी मागते. विक्रांत, माझ्या सुखी संसारामध्ये असा आग होतो ना तू बघ. माझ्या शरीरात आग लागली त्याचं काय सांग ना. हे बघ पूजा, तुला अजून एकदा सांगतोय की तो तुझा बसलेला संसार मोड आणि माझ्यासोबत चाल. नाही, मी परत एकदा तुझी माफी मागते. तू विसर. नाही विसरणार पूजा, मी तुला चल. तुझ्या समोर हात जोडले, विनवण्या सुद्धा केल्या, पण तू ऐकला नाहीस. तुला परत एकदा ही चेतावणी देते पूजा, जर परत माझ्या संसारात शिरलास तर बघ तुझे काय हाल करते. इट्स माय चॅलेंज टू यू. या विक्रांत देशमुखला तू चॅलेंज केलं. ठीक आहे, पूजा, मी तुझं चॅलेंज स्वीकारतो. नाही तुझ्या संसारात शिरून तुझा संसार उद्ध्वस्त केला ना, तर नाव सांगणार नाही विक्रांत देशमुख. आगे कुआ पीछे खाई, बचने का कोई चांस नहीं. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है पूजा, पिक्चर अभी बाकी है. या विक्रांत देशमुखला चॅलेंज देते का? ठीक आहे, मी तुझं चॅलेंज स्वीकारतो. एक इंडस्ट्रीचा एक होता एक वारिस विक्रांत देशमुख. नामुमकिन को भी मुमकिन बनाने वाले का नाम विक्रांत देशमुख है.
सालों का इंतजार तो 11 होने की पूरा करते नहीं की सालों सिर्फ पर्दा की थी और पर्दा की रहेगी क्या समझ लिया हाय मीच लवकर आलो का साले आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणीच नाही आहे झाला कोणीच नाही आहे तोरी कापला गेम जमते ना मी शांत आहे तोपर्यंत मी शांतमध्ये आपल्या करुणीला फोन लावतो त्याला फोन कोणी केला कधी हा खरा माझ्या करुणीला फोन लावतो कधी पण आता फोन लावू कसा त्याला माझ्या त्या दिवशी संडास बसता डिस्प्ले फुटला भाऊ त्या दिवशी 2 गमती झाल्या मागून बॉम्ब फुटला आणि समोरून डिस्प्ले फुटला आणि या दोघांच्या व्हायब्रेशनमध्ये त्याला माझ्या पाणी सांडला बरं झाला जवळच परसाचा झाड होता त्याला पाण्याची तहान पाण्याला भागून टाकलो तुम्ही म्हणून सांगलो कोणाजवळ सांगा नको साला आता कसं करू करुणाची कधी भेट होईल करुणा किती दिवस झाले का तुझी माझी भेट झाली नाही करुणा कधी भेटशील ग तू कधी भेटशील ग तू तुझ्यासाठी करुणा कधी भेटशील ग तू मोहन करुणा तू आलीस करुणा तू आलीस ए मोहन्या करुणा तुझा आवाज कसा बदलला भेटतेच्या रस्ता खाल्लीस का करुणा तुझा आवाज कसा बदलला का झोपायचा पगार घेतो का बे हो जी नाही जी इतकी इंडस्ट्रीत म्हणजे हलगर्जीपणा चालत नाही मनापासून काम करावं लागतं हो जी तेव्हाच ही इंडस्ट्री मोठी होते आणि तो इथं करुणा करत बसला तर कसं व्हायचं इंडस्ट्रीचं नाही मला मग काम कोण तुझा बाप करणार का नाही मीच करेन हा मीच करीन मला करशील ना मी मला बघ पुन्हा जर असं केलं तर तुला डायरेक्ट घरचा रस्ता असं करू नका मला माझे बिन बायकोला 2-4 लेकरं आहेत ती घरी म्हणजे माझ्या बहिणीचे पोरं माझ्याकडेच असतात ना मला त्याच्या ठेका मीच घेतला त्यांना तूच सांभाळतो जी मालक काम पण नीट करायचं जी मालक अरे हो. मला कुठलाही हलगर्जीपणा चालत नाही ही विकी इंडस्ट्री फक्त विकी इंडस्ट्री हे काय तुझ्या बापाची आहे का असे तुम्ही मला म्हणा असा खट्टाळपणा चालणार नाही मला असे तुम्ही मला असे तुम्ही मला मला शिकवतो का बे? मला शिकवतो तू कसं बोलायचं ते हा करशील का पुन्हा असा हलगर्जीपणा आहे ना ठीक आहे माझ्या बोटावरची धूळ काढून देत काढतोस का माझा हा झाला का तो राहिला माझा तिसरा आहे का जी
दुसरा बूट पाहिजे का तुला? हा? हा? मिळाला का तिसरा? अबे काम कर साफसफाई सुरू ठेवायची, इकडे लक्ष द्यायचं नाही. चला मी पण 3 वर्षापूर्वी असाच गुंडामावाली लफंगा होतो. माझे पण कायचे बांधले होते, पण चलाच माझ्या या पायाची धूळ काढण्यासाठी असे हजारो कामगार माझ्या मिलमध्ये काम करतात. विखे इंडस्ट्रीचा एकुलता एक वारस विक्रांत देशमुख. चला सोडणार नाही एकेकाला, सगळ्याचा बदला घेणार मी, सगळ्याचा. हॅलो, हा बोलतोय. कोण? रखमा राणी. हा बोल बोल. हो, मीच बंद करणार तुझा तो ठेला. हे असले धंदे चालणार नाहीत माझ्या एरियामध्ये. मला हा आत्ताच्या आत्ता बंद करायचा आणि माझ्याशी नीट बोलायचा, समजलं? आलोच मी तिथे. थांब. साला ती 1.5 दमडीची रखमा राणी विक्रांत देशमुखला बोलते, मला डायरेक्ट फोन करते. कुटुंबातील काही लोकांना धडा शिकवावाच लागणार आहे. या समाजामध्ये टिकायचं असेल ना तर पांढर पैशा कपड्याचा समाज घेऊन वावरलंच पाहिजे. समाजामध्ये नाव कमवायचं म्हणजे अशा वाईट लोकांचा धंदा बंदच केला पाहिजे. तेव्हा पुढे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, समाजात मान सन्मान मिळतो. अशा काही गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा पुढे जाऊन मग हा नेता होतो. ए मौन्या, इकडे. हे बघ, मी कामानिमित्त बाहेर जात आहे. तिथे एक कर्मचारी, तो आला की मला फोन करायचा. राहील लक्षात? हा? नाही का? होय. हा. कर्मचारी बरोबर आहे. कर्मचारी आला तर याला कळवतो, म्हणजे कर्मचारी आली तर मीच कळवतो. चला झाडू माझा सारा हाडू मोडून गेला, आपला हाड मोडून गेला. चला नसतो झाडू, त्या मालकाने मला झाडून काढलं असतं. भाऊ धाकधरा द्यायचा म्हणून एवढं द्यायचा हो का? येऊ दे माझ्या मालकाने, येऊ दे. सरळ म्हणतो, अरे धाक दराला द्यायचा असेल तर एवढा पाहिजे का? असतील मालक आपल्या घरच्या, पण धाक दराला एवढं नाही पाहिजे. बोलो साहेब म्हणजे कमी का? खिशात भरून ठेवतो का? खिशात भरून ठेवतो का? रुमाली बांधून ठेवतो? तुला सांगू येते म्हणून. अरे साहेबासाठी वस्तू कधीच रुमालीसाठी खिशात भरत नाही. ह्या मिलचे जे साहेब आहेत विक्रांत सर, ते तुम्हाला माहिती आहेत का? आता हे पाहून तुम्हाला विचारले, तुम्ही इथे पिऊन आहात म्हणून विचारले. पिऊन कोणाला बोललास? पिऊन कोणाला बोललास? अरे पिऊन असेल तू, पिऊन असेल तुझी बायको, पिऊन असेल तुझा नवरा. याचा नवरा माणसाचा कधी नवरा असतो का रे बाबा? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही इथे पिऊन असला, पिऊन म्हणजे चपराशी होतो, चपराशी. अच्छा, समजलं? चपराशी पिऊन म्हणजे चपराशी. आता मला काय समजायचं? मी पहिले 34 वेळेला पण झालो, आणि हा 5वीवर जेव्हा परीक्षा गेलो तेव्हा कुठे नाही जे नापासच झालो. म्हणूनच ते चपराशी झालं. वाटलं ना तसंच वाटलं म्हणून पिऊन म्हणजे चपराशी. आता तुम्हाला माहिती आहे. हा, म्हणून चपराशी. ते जाऊ द्या, मला साहेबाशी बोलायचं होतं. साहेब कुठे फाईल विषयी? अरे नाव नको कळत साहेबाचा, तो माली खराब माणूस आहे.
अरे दिसतं हात धरा, पण त्या माणसाला हात धरायचा नाही. माणूस आहे तो. हो ते आपले मिरचे साहेब आहेत, मालक आहेत, आणि त्यांच्याविषयी असं बोलणं योग्य आहे का? समजतं का आपल्याला? अरे काय काय योग्य आहे म्हणजे तो मालक कसा दुसऱ्यासाठी या मिरच्या मालक मेन मिरच आहे. मी का ठेवतो का? काय लहान माणूस आहे का मी? इथला रोखोक तुम्ही चालवता म्हणायचं. रोखोक अरे नगद पैसे घेतल्याशिवाय मी कामं झालं नाही लावत. असं आपलं काम आहे. बरं मी काय म्हणतो, मीच फोन लावतो साहेबांना, बोलतो. हा लाव. हे फोन त्याला मालकांचं तर मला चांगलं होतं, नवीन माणूस आला फोन लावायचा. त्याला मालक घेते माझा पिसा. काय झालं? बसांचे बसा बसा. नाही बसा बसा. बसा बसा. मी फोन लावतो. बसा बसा. त्याला माझी आता काही खरी नव्हती, पण आता फोन तर लावू कसा? दिसतो तर गेला आहे, पण काही नाही काही तर लावाच लागेल. फोन लागत नाही का? अजी काऊ तो कवरेज क्षेत्राच्या बाहेर म्हणतो ना जी. का सांगू? एकदा लावलं. लाव. 97 64 3 13 9. कवरेज क्षेत्राच्या बाहेर बसा बसा. एकदा ट्राय करून बघा. अरे मला त्या फाईलविषयी थोडा विषय विचारायचं, डिस्कस करायचं होतं. बरं लावतो. अरे मला याला थोडा विचारायचं पण मी याला फोन करायला सांगितलं होतं. नाहीतर काय ते कवरेजचं बोलत होतं. काय रे तुला फोन करायला सांगितलं होतं ना? मालक लावलंच होतं, पण कवरेज क्षेत्राच्या बाहेर म्हणलं की. हो पुढे मी संडासच बसलो. मालक लावलं होतं का? एक वेळ लावून पाहू का तुम्ही कोटी या म्हणून? आता लावतो. हा इथं माणूस माझी वाट बघतो तरी तू फोन लावला नाही. हा लावलं होतं मालक. तर दुसरं काम मला. चल निघ चल. सर हा. हे फाईल बघा. हे सर्व डॉक्युमेंट्स आहे का? वा. हा. छान. वा 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 अविनाश, फाईल तर खूप उत्तम बनवलेस तू. अरे तुझ्यासारखे असे स्मार्ट आणि डिग्री असलेलेच मला तरुण हवे. तेव्हाच पुढे उक्की इंडस्ट्री नाव संपूर्ण भारतामध्ये होईल. नक्कीच मी स्वप्न पूर्ण होतं. यस. आणि ते उद्याची मिटिंगचं काय? परवा ठेवलं सर, कारण उद्या त्या गावात नाटक असल्यामुळे नाही का, परवा आपण मिटिंग घेऊ. परवा ठेवायची. तू बोललास का त्यांच्याशी? हो बोलले ना आम्ही. बरं मला यावं लागेल का मिटिंगला? नाही तुम्ही या ना सर. चालेल. हो आवश्यक आहे. ठीक आहे, तू मला सांगशील किती वाजता तुम्हाला जायचं. कॉल करतो मी. नक्की नक्की. हा? आणि खूप गुड वर्क. असंच काम करत राहा. चालेल भेटू आपण. परवा मला नक्की आठवणीने फोन करायचा. ओके. हा? चालेल. हा. अरे अविनाश, अविनाश अरे तुझं पाकिट. हा धीर दमडीचा अविनाश माझ्या पूजा डार्लिंगचा नवरा निघाला. नाही नाही सोडणार मी.
उजाडाले, त्याचा संसार तू फुलवण्यासाठी आयुष्य बर्बाद केलं या विराटचा जो माझ्याकडे कामाला आहे. नाही सोडणार पूजा, नाही सोडणार मी बघ हळूहळू तुझ्या संसारात घुसून कसा तुझा संसार उद्ध्वस्त करतो आणि ज्या तुझ्या नवऱ्याला अविनाशला कसा बर्बाद करतो ते बघत माझ्याशी बैमानी त्या विक्रांत देशमुख. हॅलो, हा रखमा राणी, विक्रांत देशमुख बोलतोय. हा ठीक आहे, जास्त चिडायची गरज नाहीये. मग शांतपणे माझं ऐक. 2 दिवस तुझा तो ठेकायला बंद कर. जे काय नुकसान झालं ते मी देईन. अगं तुझ्या दलालीमध्ये डबल फायदा करून देईल हा विक्रांत देशमुख. माझं ऐक, माझं एक काम आहे. ते जर काम झालं ना तुला पाहिजे तेवढा पैसा दे. हा यस. स्वीटहार्ट पूजा राणे, तुझ्या संसारात आता शनी चक्र लागला. बघा तुझ्या संसाराला कसं ग्रहण लावतो ते. काय तुझा संसार उद्ध्वस्त करून तुला माझी बनवली ना तर नाव सांगणार नाही विक्रांत देशमुख. नामुमकिन को मुमकिन बनाने वाले का दूसरा नाम विक्रांत देशमुख है. आयुष लय करुणीचा बा. चला हात मारून टाकतो. करुणीला आवाज देऊन पाहतो. चला घरात तिच्या बापत्यानं सर. चला असेल तर चला बद्या मार. नाही ना सर, संध्याकाळची वेळ आहे. चला हे झोपली का बैरी झाली ना. त्याला मगांपासून आवाज देतो करू हे अजून येत नाही. अजून एक काम करतो, अजून एक वेळ देऊन पाहतो आवाज. नसाला हिचा बाप असेल तर. नाही ना सर, तो तर भोकला आहे, त्याला काय दिसते. करुणे बाहेर ये. करुणे बाहेर ये. ओरडतेस कशाला? तुझ्या तू बापाशी नाटवते. जवळ ये, कसे घेऊ. नशे म्हणलीस ना. पण तू असा भूताभातासारखा येऊन करुणे 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 करुणे
तुला भेटायला आलो ग मी. किती दिवस झाले तुझी मला आठवण येत होती की रात्री रात्री दिवसा दुपारी झोपत होतो मी. खरंच हो खरंच हो ना ग. अजून काय काय येत होतं? अजून नाही का मी दिवसा पोट्या झोपत होतो, रात्री मच्छर झोपत होतो. हो आणि तू आणलंस माझ्यासाठी? नाही ग अगं हो तुझ्यासाठी माझी प्रेमाची राणी माझी पंजरी तुझ्यासाठी भेट वस्तू आणलाय ग मी. देऊ का? तुझ्यासाठी भेट वस्तू आणली. आणले तर चुकून दुसऱ्या खिशात गजरा वाली. दे ना. हा गजरा लावतो. थंडीचा असर होते. साला सुई नाही करत सुई नाही करत. साला आता मुलं ढग पेटवला पाहिजे. नाही वाटत येते येऊन असे धंदे करते. येते असे धंदे करते. आता तू नाही वाटत. तुले 17 वेळ सांगलो मले मामा म्हणावाचा नाही. अच्छा अरे बुडगा कोणाला म्हणतात बे? अबे आजताई तुझी चटणी करून तुझा सीमा बनवायची ताकद आहे बे माझ्यामध्ये. हा बुडगा कोणाला म्हणतात? बुलगा नको म्हणू, मामा नको म्हणतो का सासरी बुवा म्हणू. खबरदार बे. नाटाला नाटा जोड लागतात. काय मामा एकटांचा मामा ऐकून बहुत विचार करून राहिलो मी. भळवा नाही म्हणायचा. घडवा नको म्हणू का हागाचा गडू म्हणू का? काय मामा जवळच्या तुझ्या भाषे लागते म्हणून सांगत आहो तुले. हे फायद्याची गोष्ट सांगतो ना. तू इकडे ये. याची बात घरामध्ये नाही. हे असे चारे करतेस तू. तुला काही लाज शरम आहे का नाही म्हणतो? नाही काही लाज शरम आहे का नाही म्हणतो? मग या बापाचं नाव बुडवायला चाललीस तू. चाललीस तू. बरोबर मी कोण सोबत बोलत आहो ना. तू काय आपला मनामंदी सांगतेस ते सांगू राहिलो मामा तुया कोण ना मी. ते पण नाव का? बदमाश आहे. पण तू काय बदमाश काय करतो?
काऊन बोलतशे? तूच त्या दिवशी नाही म्हणलीस काय की यावेळी बापू राही नाही तर चुपचाप येतो न घरात जातो नाही म्हणलीस काय? काय मामा तुला वाटत असेल मी खोटं बोलतो म्हणून तर गु खाऊन थूक माझ्या अंगावर तू. अरे एक नंबरचा खोटारड्या आहे बे तू. तू नाही सुधरस नाही वाटत बे तू अजिबात नाही वाटत. मामा तो काव का आंब्याला भेदरू लागले काय? का दाखवतेस तू मला? आंब्याला भेदरू लागले. त्याला कोणता सीझन लागला ते? म्हणजे त्या आंब्याने भेद्र लागतात. कुठे गेला ए मटके ए, जास्ती नको मारू झटके. समजला का? पाय तुला सांगून ठेवतो आता माझा दरारा हो म्हणून हा येथून गेला. हो बरोबर आहे का नाही? हो पण तुला सांगतो हम्म, याच्यानंतर हा मोन्या आला हो हा हो तर पहिले मला सांगायचं. हो का सांगायचं? याच्यानंतर तो मोहण्या आला तर पहिले तुले सांगायचं नाही. का नाही? सांगायचा नाही असं म्हणलंस तू. मी तेच सांगत आहो तुले का? मला सांगायचं म्हणलो. हो हो सांगायचं मला सांगायचं हो न समजा समजा कोणी आला कोणी आला तर दरवाजा उघडायचा नाही. उघडायचा नाही. बापरे, आता असा राग येते का नाही? तूच म्हणलास ना का? तुझ्या मायेचा विचार करतो व. चौका झाला मा तुझ्या माहिती म्हणजे तुझ्या माहिती मध्ये आठवण येते व. मध्ये खूप आठवण येते म्हणून आपल्या माहिती थोडीशी तरी ठेव हा? हो आणि हे असे धंदे बंद कर. फोटो लावून ठेव येते. हा? फोटो लावून ठेव. ठेव म्हणलास ना? हो ठेवतो फोटो ठेवतो. हो आता मी चाललो बाहेर. हो समजलं? हो आता कुणाला दरवाजा उघडायचा नाही. हो आणि चांगला दरवाजा लावून ठेव. माझा दिमाग खराब झाला हो. मग तुला माहित आहे मी कसा हो कसा गुलाबजामुन खातोस 2-3. बरोबर ठेवलीस का? संपले आहेत पण आता. हो आता का बनवशील? आता गुळाची चाय पाहिजे तुला. चांगली बोल. हो सांगून ठेवतो बाप हो. बापासारखा वागाव. हो तर येतो मी हो ये. हं? आतमध्ये जा ना दरवाजा लावून ठेव. हो हं? हो नाही तर मग हा का दंड्या. हा दंड्या. हो दंड्या समजा पाटकळ्यात बसला हो तर का होईल? बाम लावून देशील. अरे पागल नाही होईल का? वर येईल तर बाम लावून देशील नाही का? तोंडाला तोंड देते. गेला का? गेला? बरं झालं गेला तर. अगं दरवाजा लावायला आलो होतो पण मग त्याला दिसलंच नाही. त्याला नेवासाठी आलो आणि मग केव्हा याची? आता हा, येतो. मी मीरामध्ये चाललो. हो कुठे? मीरामध्ये हो बरोबर. हो त्याची चौकशी करून येतो. हो आता लावशील का? हो येतो मी. गेला माझा मी हो आलो. चला का ते मायले का बोंबलीत पैदा केलं का तुला? माझ्या मनावर जायचं नाही. नाही तर माझ्यासारखी. हो, जाऊ दे, हा. आता जेव्हा पाहाल तेव्हा बोंबलत जातेस का? तू समजे नाही का? अंदर मी होतो. मी बाप्पाला पाहलो आवडा तो तिकडे पाहत होता आंब्याच्या झाडाखाली. मी आवडा पाहलो ना घरात मध्ये असलो. हा? मग कसं एवढा चोर आहे? ए! एवढा चोर चोरासारखा घुसलाय? चोरासारखा नाही तर का महाचोरासारखा आपला दरोडेखोरासारखा घुसू. पण- घुसलास तर घुसलास. बरं केलंस. मग तुले मस्त वाटते ना? हा, मग मलाच नाही दादला आपला मलाच नाही साधला मला तर होता पहिले साधला.
हा तू माझ्या म्हणून टाकतेस तू काही नाही. तुला मस्त लागत आहे ना मी आलो तर करुणे तुझं नाव बरं लागते मस्त आहे थंडीचे दिवस आहेत असं वाटते तळ्या बोळ्यावर जावा तळ्या बोळ्यावर म्हणजे थंडीच्या मस्त आपल्या मच्छ्या मधून जाते ना पण तू घरीच माझी प्रेमिका आहेस नाही का मी तुझ्या दिवाना म्हणून मला असं वाटतं दिवाणी हो का म्हणून तुला मला असं वाटतं का म्हणून का गळा साफ करतो डोळा साफ करतो नाही 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 आता कोणी झटके खात भेटतही नाही आमचा गळा साफ करतो तुझ्याकडे पाहून असं मला असं वाटते अगं तूच माझी प्रेमिका मी तुझा दिवाना तूच माझी प्रेमिका मी तुझा दिवाना एक राजभर माझी प्रेमिका मी तुझा दिवाना माझी प्रेमिका मी तुझा दिवाना एक राजभर तू आता थोड बहाना एक राजभर तू आता थोड बहाना थोडी तंग तंग गोऱ्या गोऱ्या अंगात थोडी तंग तंग कमळीय बांध पाहून चार चार माझे चार चार अंग माझे चार अंग लाली बघाय नजर हटेना हिऱ्यावरची लाली बघाय नजर हटेना हे घरात बघा फूल पारिजात मोठांचा रंग बघा फूल पारिजात अळभूत झाला इथे माझाच घात माझाच घात इथे माझाच घात माझाच घात इथे माझाच घात आवडला तोलन ते काही कळेना आवडला तोलन ते काही कळेना हे जरा आता थोड बहाना हे जरा आता थोड बहाना तुझ्या माझी प्रेमिका मी तुझा दिवाना तुझ्या माझी प्रेमिका मी तुझा दिवाना हे जरा आता थोड बहाना नाही वाटता बे तू गेला होतास रे बे मामा गेलोच होतो तर आतून आवाज आला थंडी भयानक वाढली थंडी भयानक वाढली साड्या गेलो ते
ते म्हणतात ना उघड्यापाशी नागडा गेला आणि तोही कुळकुळतच मेला. म्हणजे तूही तसा हे बकरी तूही तसा मग कोण मामा हिला सांगत टाळे आणून दे थंडी लागली. मामा आणून दिलो तो पाय मामा तो पाहिजे का मामा आंब्याच्या झाडाला पोपाय लागले मामा पाय भावाची काही नाही केलं का? काहीच नाही केलं का? तू काहीच नाही केलं नाही का? मी काही केलो का नाही. पण मी आता करू का नाही. का? आता बाबा, हो मी फोन केला होता तुम्हाला ते यासाठी की मला अजून 9-10 मुलीची गरज आहे आणि त्या एकदम म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या हव्या एकदम तारुण्यानं मुसमुसले. त्याचं काय की आमच्या कोठीवर येणारा ग्राहक एकदम फिदाच व्हायला पाहिजे. पैशाची काळजी अजिबात करायची नाही सरकार. हा अरे तुमच्या मुली आमच्या कोठीवर आणि आमची नोटाची बॅग तुमच्या हातावर बरं का. अजिबात काळजी करायची नाही अजिबात काळजी करायची. हा पाठवा लवकर आणि हो हे काम येत्या 24 तासात झालं पाहिजे बरं का. हा या नमस्कार. रखमा रानी आ गया. फक्त पैसा पैसा पैसा. तरुणीच्या तारुण्याचे लचके तोडून त्यावर पैसा कमवणारी दलालील म्हणजे ही रखमा राणी. चाल लोंबडीची सफळता हरणाची शिकार करते वाघास. माझ्या हातात आलेली शिकार रखमा राणी जीवनात कधी सोडत नाही. कारण शेर की दाल चीते की चाल खन्नम खिल्लाल लाल यही तो है रे रखमा रानी का कमाल. फक्त पैसा हवाय मला पैसा. पैशासाठी वाटेल ती करणारी ही रखमा राणी. साला इतका उशीर झाला अजूनपर्यंत मी आणलेलं पाखरू या कोठीवर परतलं नाही. अरे माझं चुकलं. मी तर या सटवीला ब्युटी पार्लरला पाठवलं नसतं ना तर कदाचित ही वेळ माझ्यावर आली नसती. येऊ दे रे आता या सटवीला चांगली अक्कल झाडावं. थोडा उशीर झाला मला यायला. नाही गुलबदन फार उशीर केला.
काय ग, मी तुला अगोदरच सांगितली होती की आपल्या कोठीवर पाहुणे येणार आहेत आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं काम तुला करायचं आहे आणि त्यासाठी मी तुला तिकडे ब्युटी पार्लरला सजायसाठी पाठवलं. मला खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. तू तिकडे ब्युटी पार्लरला गेली होती की तिकडे जाऊन बटरफ्लाय शो आराम कर. आईला भेटायला हॉस्पिटलला गेली. काय आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होती म्हणून थोडा उशीर झाला. तू तुझ्या आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली काय ग? काय ग, मी हुकूम दिला होता तुझ्या आईला तुला भेटायला? मी तुमच्या हुकुमापलीकडे नाही, पण एकदा आईला थोडे म्हणून पाहायची इच्छा झाली होती. आणि म्हणून तू माझ्या हुकुमाचा उल्लंघन केलंस. हे बघ, तुला माहित नाही पण आता मी तुला सांगते, जी मुलगी एकदा या कोठीवर येते ती बाहेरची दुनिया अजिबात बघत नाही. तिला फक्त एकच ध्यास असतो, तिचं एकच काम असतो, इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खुश करणं आणि त्याच्या बरोबर शय्या सोबत. आलं लक्षात? हो, पण याच्या पलीकडे माझं जग, माझी दुनिया, माझी आई आहे. मी माझ्या आईला कसं विसरू? एका नाचीच्या तोंडी असली भाषा शोभा देत नाही. हे बघ, एक विसरू नकोस, या कोठीवर येण्या अगोदर मी तुझ्याकडून एक स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं होतं. तुझ्या आईच्या इलाजासाठी मी तुला 5 लाख रुपये दिले होते. जोपर्यंत 5 लाख रुपयाची परतफेड होणार नाही तोपर्यंत तुला ही कोठी सोडता यायची नाही. आलं लक्षात? लक्षात आहे माझ्या चांगल्या पद्धतीने, पण मलाही म्हण हो, मलाही भावना आहे आणि ती माझी जन्मदाता आई आहे. मग कशी विसरू मी माझ्या आईला? अरे तुला अगोदरच सांगितलं की नाचीच्या तोंडी ही भाषा शोभा देत नाही. हे बघ, तू अजून माझं टाळकं गरम करू नकोस. आता काही वेळानं या आपल्या कोठीवर पाहुणे येणार आहे आणि तुझ्यामुळे माझ्या या कोठीची रंगत मैफिल जर भंग झाली तर क्षणा मी काय करू शकते हे तुला चांगलं ठाऊक आहे. मी ज्याप्रमाणे तुला सांगितलं त्याप्रमाणे तुला करायचंय. हे काम इकडे इकडे हे बघ, आता आपल्या कोठीवर एक पाहुणा येईल, त्याला तुला तुझ्या प्रेम जाळ्यात लटकवायचा आहे आणि आपल्याला फक्त पैसा. आलं लक्षात? हे बघ, हे असलं नाराजीचं चेहरा दाखव नको. हस 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 हस. हे बघ, मी तुला हुकूम दिला, तू हुकमाची तालीम जर बरोबर केली नाहीस तर मी तुझी हे डोळे आहेत ना, डोळे, हे डोळे तुझे चल जा, हस, चल, चल. रखमाल आणि आ गया. हिला हवाय फक्त पैसा 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 आणि या पैशासाठी ही रखमाराणी वाटेल ते करायला. शेर किनार चित्ते की चाल खुल्लम खुल्लालम, यही तो है रे रखमाराणी का कमाल. सारा भरवा विक्रांत मला फोनवर धमकी देतोय. हे रखमाराणी, तुझे काळे धंदे बंद करणार आहे मी
अरे साला एकेकाळी माझ्या कोठीवर येऊन तोंडकाळ करणारा क्रूर आणि आता समाजात पांढरा बुरखा टाकून वावरतो आहे. ते दिवस विसरलाच होय तू. पक्षाला तर मी मनात आणला ना, तू इथे येण्या अगोदर तिथंच तुझं काम भारी करी. रखमा राणी म्हणतात मला, रखमा राणी. आग आणि आग. ऐसी हो रखमा राणी. अरे लई भारी आली. बऱ्याच दिवसानंतर भेटतोय तुला. खूप भारी वाटतंय. हो, थोडं धरून बोलतेस का तुम्ही? पुष्कळ दिवस झाले मला भेटला नाहीस. तुला बघून बघ माझं अंग कसं शहारून झालं. ठीक आहे. अरे हो, एकटा आलास. तू ज्या पाहुण्याला इथं घेऊन जातास त्याचं काय झालं? आलाय तो नवीन पाहुणा, नवीन पाखरू इथं आलाय. पण काय ना ते नवीन पाखरू हे जरा संस्कार आहे, सुसंस्कार आहे, इमानदार आहे ना. आणि कसं आहे, असं इमानदार माणसाला तुझी बदनाम कोटीची पायरी चढणं जरा उघडत जात. पण तरी तो माझ्या शब्दा खातिर इथं आलेला आहे. आता रखमा राणी तुझं काम आहे की त्या अविनाशला या आपल्या बदनाम दलदलीत असं काय खेचायचं यातून तो बाहेर निघलाच नाही पाहिजे. अजिबात काळजी करायची नाही विक्रांत बाबू. आमच्या किरणची एकदा नजर का त्याच्यावर पडली रे पडली, आणि त्याची नजर तिच्यावर पडली तर एकदम तो आपल्या फाशात लटकल्याशिवाय. अरे वा वा. 2 दिवस तुझी कोठी बंद होती. तुला म्हणलं होतं मी तुझा डबल फायदा करून दिला. मी माझा शब्द पाळला रखमा राणी. तूही तुझा शब्द पाळला. हो. अविनाश, हे अविनाश, अरे आइए 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 सरकार, आप आए घर में. हमारे खुदा की कुदरत है, कभी हम अपने आप को तो अपने आप को देखते हैं. बसा 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 बस 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 बसा बसा. अरे बस. किरण, ए किरण, अपना सामान लेके आ बेटा. किरण, अरे जाऊ रे जाऊ. किती काम करशील कंपनीसाठी. थोडा वेळ रिलॅक्स झालं पाहिजे का नाही. पण म्हणून मी तुला या ठिकाणी घेऊन आलो. थोडा वेळ बसूया, तुझं मन रमूया आणि मग घरी जाऊया. हेच आहे आपलं पान. याला तुला आपल्या प्रेम जाळ्यात लटकवायचं. आणि एकदा का आपल्या भाषामध्ये आला रे आला, आपल्याला काय होळ फक्त निवांत बसा ना, निवांत बसा तुम्ही. आणि हो, मला एक महत्वाचं कामाचं आहे. नाही नाही असं होणार नाही, मला महत्वाचं काम आहे. जरा बाहेर जाऊ. अरे रखमाराणी थांब. नाही नाही थोडा नाही. जास्त घ्यायची नाही, एकदम थोडी घ्यायची. अरे
काय झालं? अहो, काय झालं तुम्हाला? सुरुवातीला असं होतं काय होणार नाही.
जैसा मैंने सोचा था ऐसे ही मेरे मन के मुताबिक हो रहा है। मेरे गेम का राजा तो मेरे मुट्ठी में आ गया। अब मेरी गेम की रानी जल्दी मेरे हाथों में होगी। पूजा डार्लिंग वक्त मी हळूहळू तुझा संसार उद्ध्वस्त करून तुझ्या नवऱ्याला देशोधडीला लावून तुला बेमाशी बनवणार। ये है मेरा मास्टर माइंड। अब आगे आगे देखो क्या होता है। नामुमकिन का दूसरा नाम विक्रांत देशमुख है। I love you, my sweetheart, Pooja darling. ये तो तुला भेटायला I'm coming soon for you. आलात फिरून आणि शांत चिंताने बसलात हो ना, बरोबर आहे ना? पूर्वी तुम्हाला काही काम नव्हते आणि आताही कामच नाही, आणि आता तर डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं, हो की नाही? कल्याणी, अगं का अशी छळून बोलत असतेस मला? अगं जेव्हा माझ्या शरीरामध्ये ताकद होती ना, तेव्हा मी बाहेर कामाला जायचो, तेव्हा तूच मला अडवून म्हणायचीस ना की जोपर्यंत ही संपत्ती आहे तोपर्यंत आपण बसून खायचं म्हणून, कुठल्याही कामाला जायचं नाही म्हणून असं हट्ट धरून बसायचीस. मला जे समजायचं ना ते समजून मोकळे व्हा. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, मला काय हवंय? पैसा, पैसा आणि फक्त पैसा. बरोबर आहे, बरोबर आहे. अगं पैशावर लोळणारी तू, पैसा संपला तशी तुझी बुद्धी भ्रष्ट होत चालली. सांगते ना, जे समजायचं ते समजा. म्हणून म्हणते मी, जे तुम्हाला सांगते ना त्या गोष्टीत मला तुम्ही साथ देणार आहात की नाही? नाही. अगं डोका ठिकाणावर आहे का तुझं? अगं आपल्या लेकरांचा सुरळीत चाललेला संसार त्याला तू इखरायला निघालीस, तर केवळ पैसा, वैभव, ऐश्वर्य यासाठी? अपशकुनी आहे ती या घरात, अपशकुनी. आणि कीड लागलेली वानझोटी आहे, वानझोटी. एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीबद्दल असले घाणेरडे विचार आहे तुझ्या मनात. तू स्त्री नाहीस, स्त्री जातीला कलंक आहेस, कलंक. जे मी ठरवते ना ते मी नक्कीच करते, आणि तुम्हाला माझा स्वभाव चांगला माहिती आहे. बोला, तुम्ही मला साथ देणार आहात की नाही? अगं कुठल्या आईला वाटणार कल्याणी, अगं कुठल्या आईला वाटणार की आपल्या मुलाचं एका श्रीमंत मुलीशी दुसरं लग्न लावून द्यावं म्हणून? का तर येणाऱ्या हुंड्याच्या पैशावर आपला प्रपंच भागावा बघून? कल्याणी, तू आई होऊन मातृत्वाची तुला जाणीव नाही. अगं आई काय असते हे तुला माहित नाही.
अगं आई असते लेकरांच्या चुकावर पांघरून घालणारी वात्सल्याची गाय. आई असते ममतेचा अथांग सागर. आणि तू कुठली आई आहेस ग? स्वतःच्या मुलाच्या संसाराला डंख मारायला निघालेली नागिन. आहे मी नागिन, आहे मी नागिन. काय करते तुम्ही बघा. खूप झालं तुमच्या पुढे प्रवचन देऊन. आता मला एकच करायचं आहे. आत्ताच्या आता आज जाते, तिचे जेवढे कपडे आहेत ना पूर्ण जाडूनच टाकते. हो. काय चालवलायस तू? काय चालवलायस? किती समजवायचं तुला ग? आणि हे बघ, का का त्या निष्पाप पूजाबद्दल एवढा तिरस्कार? काय वाईट केलं ग तुझं त्या पोरीला? काय वाईट केलं? माझ्या समोर जाण्याची कुणाची वरचढ करण्याची हिंमत तरी आहे का? अरे मी या घरात जे म्हणे ना तेच होईल. मला सांगा, तुम्ही मला साथ देणार आहात की नाही? कदापिही नाही. हे बघ, तू स्वतः बरोबर या पापात मलाही सामील करू नकोस. ठीक आहे, आता जे काय करायचं आहे ना मीच करेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात जे काही मी करेन ही गोष्ट या कानाची जर या कानाला कळली ना तर नाव माझं काय आहे माहितीये ना? कल्याणी नाव आहे. चांगलं कल्याणच करून ठेवी. हो दे तुझ्या मनासारखं. काय ना तिला घराच्या बाहेर काढ. हे म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. अगदी तसं झालंय तुझं. अरे कोण आहे? कोण? कोण? अहो काय लिहिलं? मला तर वाटते नक्कीच त्या पूजामध्ये खोट असेल. काय झालं? अहो काय झालं बोला ना. नाही कल्याणी, नाही. आपल्या सुनेत खोट नाही. कल्याणी, कल्याणी, अगं खोट आहे ते आपल्या मुलात. कल्याणी, औषध उपचाराने ते भरून निघेल. कल्याणी, काळजी करण्याचं काही कारण नाही. कल्याणी, अरे वा, म्हणजे त्या सटवीविषयी अजूनही तुमच्या मनात पुळका आहेच तर. कल्याणी, एक उपकार करशील? या रिपोर्ट मधलं आहे ना, हे आपल्या मुलाला काही करू देऊ नकोस. नाहीतर आपल्या मुलाच्या मनावर फार मोठा आघात होईल ग. फार मोठा आघात होईल. बिचारा माझा नवरा किती घोळा आहे नाही. खरंच माझे भाग्य म्हणून हा नवरदेव मला भेटला. माझ्या नवऱ्याला माहीतच नाही की ही रिपोर्ट आहे ना, ही रिपोर्ट मीच बदलवायला लागली. खरी रिपोर्ट आहे ना ती माझ्याकडे आहे, माझ्याकडे. आणि त्यामध्ये असं लिहिलंय की दोघांमध्येही दोष नाही. इतक्या वर्षांनी भेटतोय. आता जे जे भेटतात ना पुष्कळ दिवसांनीच भेटून राहिले. काकू तुमचा कॉमेंट स्वभाव गेला नाही होतो ना. मी कॉमेडीच आहे पण मला कोणी समजूनच घेत नाही. हे बघा, इतका वर्षांनी भेटतोय आणि तुमचे फक्त डोळे बंद केले तरी तुम्ही फक्त स्पर्शाने मला ओळखलं. उसके लिए अकल चाहिए बेटा. अक्कलवाली कॉमेडी करते ना. ती काय म्हणते, बोला. मी तुझ्या स्पर्शाने तुला ओळखणार नाही असं कसं वाटलं तुला? हे बघ बेटा, माझ्या अवी बरोबर तू या घरात लहानाचा मोठा झालेला आहेस. आमच्या घरी येऊन माझ्या अंग खांद्यावरती तू खेळून लहानाचा मोठा झालायस. एवढंच नाही तर माझ्या या हाताची 2 घास मी प्रेमाने तुला चारलेले आहेत. मग मी तुझ्या स्पर्शाने काय तुझ्या आवाजाने तुला ओळखू शकत नाही. आणि खरं सांगू प्रथमेश, मला कधी कधी ना बेटा तुझी खूप आठवण यायची. असं वाटायचं जसा माझा अविनाश आहे, माझा प्रथमेश सुद्धा एक दिवस या घरात येईल. मला
काकू म्हणून एक आईचा मान देईल आणि खूप आठवण येत होती रे मला तुझी. मला एक सांग बेटा, तू कसा आहेस? कसा दिसतोय? सुंदर दिसतो, पण तू जेवणाकडे लक्ष नाही देत. मला वाटतं कामाचा व्याप जास्त आहे तुझ्याकडे, हो ना? आता यानंतर तुमच्या हातचं आणि वहिनीच्या हातचं जेवण मिळेल ना? बिलकुल 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 बिलकुल. मग सगळं काय ठीक आहे. शिक्षणाचं बरं. काय झालं तुझं? काकू हा? MBBS झालंय माझं पूर्ण. अरे वा, अभिनंदन. हे बघा, मला सांगा, अविनाश काका आणि वहिनी कुठे आहेत? आहे काका ना घरीच आहे अच्छा. आणि अभि गेलाय ऑफिसला. त्याच्या सरांचा काहीतरी फोन आला होता, ऑफिसमध्ये ओव्हर टाईम वगैरे काहीतरी आहे म्हणे, तो येईल. आणि वहिनी? बहिणी तुला तर माहित आहे, देवाची पूजा नमस्कार चमत्कार तिथं चालूच राहते. ती मंदिरात गेली आहे, येईल एवढ्यात. हा, तू काळजी करू नको, मी त्यांना आवाज देते. ठीक आहे. काकू या निर्णय उचलणार का तुम्हाला? त्याच्यापेक्षा मोठे मोठे ओझे उचलले काकू आहेत. गणपत आहे का? अहो, खाली आहे, बघा कोण आलंय. कोण आलाय? या तर खाली. अरे अरे प्रथमेश, वा वा वा. अरे खूप दिवसानं दर्शन झाले रे बाबा तुझे. अरे वा वा, एकदम फाईन. पाणी घे, थांबा हो 2 मिनिटं. पाणी पिऊ द्या. हो का? दिवसानंतर आलाय तो. तुमचा कॉमेडी स्वभाव आज पुन्हा मला बघायला ही मिळाला. कॉमेडी. येता क्षणी इतका आनंद झाला. अरे तुझ्याशी कॉमेडी करते, पण माझ्याशी मध्ये या दाखवते माझी कॉमेडी कशी आहे. काका काकूशी कसं घ्यायचं नाही हा? अरे काय काय म्हणतेस? बरं काका, हा. तुम्ही मला लहानपणापासून म्हणायचे की तू खूप हुशार आहेस, हो. याच गावात शिकतो आहेस. अरे आहेसच ना. मग या गावाशी आणि या समाजाप्रती तू काही देणं लागतोस. हो. काका, आज माझं शिक्षण पूर्ण झालंय हो का? आणि मी MBBS पूर्ण झालेलं आहे. काय? त्यामुळे मी निर्णय केलाय हा. की या गावामध्ये एक छोटंसं क्लिनिक खोलायचं आणि या गावातील गोरगरीब लोकांची सेवा अरे करायची. वा वा प्रथमेश, वा, अगदी योग्य निर्णय घेतला. आणि हे बघ, तुझ्या इथं डॉक्टरची खोलण्यानं नाही का या गावाची टेन्शन पण खतम होणार या गावातील लोकांचं. आणि हो, या गावातील लोकांना ज्या शहरामध्ये औषधोपचारासाठी जावं लागत होतं ना, आता तुझ्या रूपाने इथं डॉक्टर भेटून राहिला. आता ती सुद्धा त्यांची दगदग कमी झाली बघ. अगदी बरोबर. हो. आणि त्याच उद्देशाने तुमचा आशीर्वाद आणि सहवास मला सदैव मिळत राहील. अरे नक्कीच नक्कीच. हे बघ बेटा, माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे हो, वहिनी, प्रथमेश, तू? मला बघून आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? आश्चर्य वाटलं ना? वहिनी, तुम्ही मला नेहमी म्हणायचे की तुम्ही आता हे गाव सोडून शहराकडे जाणार, मग आमच्या गावचा रस्ता विसरणार, आम्हाला विसरून जाणार, बरोबर ना? पण वहिनी, खूप मोठा सरप्राईज आहे. हो, ऐकलंय मी सगळं. मी आता इथेच राहणार आहे. खूप प्रगती केली. स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या पायावर उभे झाले आणि आज डॉक्टर म्हणून या गावाच्या प्रगतीसाठी विचार केला, म्हणजे खूप छान विचार केला तुम्ही. पण वहिनी, यामध्ये तुम्हाला थोडा मोठ्यांचा आशीर्वाद होता माझ्या पाठीमागे, म्हणून हे सारं काही शक्य झालं. पण बाबा, अहो पुष्कळ वेळ झाला आलेले ना अरे येईल ना. वहिनी वहिनी वहिनी, जरा पेशन्स. अहो, कपडावरती कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे आणि इतकी सुंदर बायको सोडून माझा मित्र पळून कुठे जाणार आहे, सांगा ना. अरे हे प्रथमेश, कशाला तिची झिलची येतोस? आणि हे बघ, ह्या दोघांचा एकमेकावर खूप जीव आहे. अच्छा. आणि अरे अविनाश तिला जीव की प्राण आहे. हा वहिनी, हो हो. हो बाबा. अहो 7 जन्माच्या गाठी या अशाच बांधल्या नसतात. ते 7 जन्म 7 वचन ऋणानुबंधाने कधीही न तुटणारे असे पती पतीचं नातं असतं बघा. पण वहिनी, मी काय म्हणतो, माझ्या मित्राचे तर नशीबच की तुमच्यासारखी सोजवळ देखणी आणि काय काय वर्णन काय करू तुमचं. शब्द नाही म्हटलं मी. इतकी चांगली बायको त्याला मिळाली. नाही, खरं तर नशिबात मीच आहे. त्यांचा जन्मांतराचा साथ मला मिळाला आणि माझी शेवटची एकच इच्छा असेल. कोणती इच्छा गं? कोणती इच्छा? हे अविनाश, अरे प्रतिभेश! अरे खूप दिवसानं भेटतोय आपण. आणि काय ग, कोणत्या तरी इच्छेविषयी तू बोलत होतीस ना? हो तर काय, काही नाही हो. माझं प्रेम तुमच्या खांद्यावर जावं आणि तुमच्या हाताने माझे अस्थि विसर्जन व्हावं, बस एवढेच. हे वेडाबाई,
असं कधीच बोलायचं नाही. बाबा बघा मी काय बोलतोय. हं? बाबा तुम्ही काय काय तुम्ही दारू पिला? हो तुम्ही दारू पिला. अविनाश तू दारू पिलीस? हा? बाबा माफ करा पूजा माफ कर ग. अगं ऑफिसमध्ये साहेबांनी पार्टी दिली होती ग आणि त्याने खूप खूप आग्रह केला म्हणून थोडी दिली. प्लीज ए पूजा बाबा माफ करा ना बाबा. यापुढे मी कधीच त्या दारू स्पर्श करणार नाही बाबा. नाही केलं. अगं ते जाऊ दे. माझे साहेब एवढे माझ्यावर खुश झाले एवढे खुश झाले की त्यांनी 50,000 रुपये दिले. 50,000 एवढे खुश झाले माझ्यावर ते. बघितलं बाबा? अहो थोड्याच दिवसात यांच्या साहेबांनी यांच्या कामावर खुश होऊन 50,000 दिलेत. त्यासाठी मोठा स्वभाव लागतो मोठ्या मनाचा माणूस लागतो आणि माझा विक्रांत सर मोठ्या मनाचा माणूस आहे. हो, बरोबर आहे. म्हणून आज तुला थोडीशी घ्यायला लावली. अरे उद्या वेसलाची बनवेल तो. काय काय त्या तुझ्या मोठ्या मनाच्या बॉसचं नाव काय? माझ्या सरांच्या माझ्या बॉसचं नाव विक्रांत देशमुख आहे. तेव्हा काय म्हणाला? विक्रांत देशमुख. माझा ऐका तो तो जॉब तुम्ही सोडून द्या. रिझाईन करून टाका आजच्या आज. ए, तो तो चांगला माणूस नाही आहे हो. तो अत्यंत वाईट वृत्तीचा माणूस आहे. ए तू फालतू बडबड बंद कर. आणि तुला कसं माहित तो वाईट वृत्तीचा माणूस आहे म्हणून? कधी त्याला भेटलीस का बोललीस का? हं? न भेटता न बोलता त्यांना वाईट समजणे कितपत सत्य आहे. नमस्कार नमस्कार. किती मोठ्या मनाचे साहेब आहेत आमचे. हं? मला भेटायला आली इथे. हा, सर मी थोडा ओळखी करून बरं. हे माझे बाबा. हा. हे माझे मित्र प्रथमेश वा, वा. आणि ही माझी पत्नी पूजा. नमस्कार करतो दादाजी. प्रथमेश बाबांना घेऊन आज जा. सर तुम्ही उभे का बसा ना. हो हो, बसतो ना. अरे तू पोचलास का नाही बघण्यासाठी मी इथं आलो होतो. खूप काळजी वाटली रे मला. सर बसा. जा गं, काहीतरी पाणी वगैरे घेऊन ये. हो तिथं स्टँड अप. पूजा छान स्वागत केलं माझं. आय लाईक इट. मी निघतो अविनाश. एक मिनिट. हे पैसे घे आणि निघतो. माझ्या समोर माझ्या साहेबाचा अपमान केलीस. हे तू चांगलं केलं नाहीस. हे तू चांगलं केलं नाहीस. चांगलं केलं नाहीस. आज सर्वांसमोर तू माझा अपमान केला. माझेच पैसे माझ्या तोंडावर फेकून मारलेस. कोण समजतेस कोण तू स्वतः? हे बघ पूजा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ता शिक मी तुझा संसार उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. लवकरात लवकर या अविनाशला सोड आणि माझ्या सोबत चल. ऐक माझं, चल माझ्या सोबत. तुला राणी बनवून ठेवील मी. राणी. एक म्हटलं नाही दोन. चालता माझ्या घरातून. ठीक आहे ठीक आहे.
आश्रमामध्ये वाढले आणि तिथून सुखी संसाराचे स्वप्न बघितले आणि अवीसोबत संसार मांडला. तर आता ते असं पोरी अगं सांभाळ स्वतःला सांभाळ. काय घडतंय या घरात, काय घडतंय? अरे कुणाची या सुखी कुटुंबाला दुष्ट लागली, कुणाची नजर लागली या घरट्याला? काका असं काही अभद्र बोलू नका. आपल्या घरट्याला काही होणार नाही. नाही प्रथमेश, हे घरट विखुरण्याची चावल लागते रे. हे सुखी घरट विखुरणार तर नाही ना असं अविनाश. रस्त्यात अविनाश बाबूचा फार मोठा अपघात झाला. संधी साधून साठा कलाटा भाग्यलक्ष्मी तुया घरची, भाग्यलक्ष्मी तुया घरची, भाग्यलक्ष्मी तुया घरची.